महाराष्ट्र के 13 किलों को यूनेस्को की विश्व धरोहर सूची में शामिल करने का प्रस्ताव। महाराष्ट्र सरकार ने राज्य के 13 ऐतिहासिक किलों को यूनेस्को की विश्व धरोहर सूची में शामिल करने के लिए प्रस्ताव भेजा है। इन किलों में छत्रपति शिवाजी महाराज की जन्मभूमि शिवनेरी किला भी शामिल है। पर्यटन और उद्योग विभाग की हाल ही में हुई समीक्षा बैठक में इन किलों के संरक्षण और विकास पर विशेष जोर देने पर चर्चा हुई। सरकार ने किलों के विशेष पर्यटन सर्किट तैयार करने की योजना बनाई है, जिससे यहां आधुनिक सुविधाएं विकसित की जाएंगी। पर्यटन को बढ़ावा देने और ऐतिहासिक धरोहरों का संरक्षण सुनिश्चित करने के लिए प्राथमिकता से विकास कार्य किए जाएंगे। महाराष्ट्र के किले विश्व धरोहर सूची में शामिल होंगे तो राज्य का पर्यटन और सांस्कृतिक महत्व और बढ़ेगा। छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। छत्रपति धर्मवीर संभाजी महाराज की। सर्वप्रथम राजमाता जिजाऊंना मानाचा मुजरा करतो आणि आजच्या या शिवजयंती उत्सवाला उपस्थित आपले छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। छत्रपति धर्मवीर संभाजी महाराज की। सर्वप्रथम राजमाता जिजाऊंना मानाचा मुजरा करतो आणि आजच्या या शिवजयंती उत्सवाला उपस्थित आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जी, आपले मंत्री सांस्कृतिक विभाग आशिष शेलार, आपला आमदार शरददादा सोनवणे, अतुल बेनके, आशाताई बिस्के, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि सर्व उपस्थित शिवप्रेमी बंधू भगिनी, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा। आणि आपल्या सगळ्यांचा आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी वंदन करतो। ज्या भूमीवर शिवरायांचा जन्म झाला तिथे सर्वप्रथम शिवरायांचे पाय लागले, त्या ठिकाणी आपण आज उभे आहोत। ही भावनाच अतिशय वेगळी आहे आणि अतिशय रोमांचकारी आहे। खरं म्हणजे हिंदू धर्मात 3.5 मुहूर्तांना महत्व आहे, परंतु तमाम शिवप्रेमींसाठी या 3.5 मुहूर्तांपेक्षाही शिवजन्माचा मुहूर्त सर्वात अनमोल आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। ज्यानं मराठी अस्मितेला, मराठी स्वाभिमानाची ठिणगी पेटवली, त्या शिवप्रभूंच्या जयंतीसारखा दुसरा शुभमुहूर्त असू शकत नाही। जिथे गवताला भाले फुटतात ती शिवनेरीची पवित्र भूमी आहे। महाराष्ट्र धर्म जिथे जागला ती शिवरायांची भूमी आहे। महाराष्ट्राचा देव जिथे वास करतो ती महाराष्ट्राची देवभूमी आहे। त्या शिवनेरी, त्या देवभूमी शिवनेरीची माती कपाळाला लावून आपण सगळेजण संकल्प करतो की शेवटच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत या महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही संघर्ष करत असतो। शिवछत्रपतींच्या तलवारीने कोरून काढलेले स्वराज्य आपल्याला मिळाले। या महाराष्ट्रात शिवरायांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण व्हावं यासाठी आमचं महायुती सरकार कटिबद्ध आहे। आमचे सर्व सहकारी, आमची सर्व टीम आजवर कल्याणकारी राज्यासाठी प्रयत्न केले आणि यापुढे प्रयत्न करत राहतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। शिवाजी महाराजांच्या या गडकिल्ल्यावर जेव्हा जेव्हा आम्ही कधी येतो तेव्हा तेव्हा एक वेगळी ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते। शिवरायांचे किल्ले फक्त आपल्याला पाहायला आवडत नाहीत, आवडतात असं नाही, तर ते शिवरायांचा आणि मावळ्यांचा पराक्रमाचे साक्षीदार आहे। देशात आणि विदेशातही या गडकोट किल्ल्यांची लोकप्रियता आहे। छत्रपतींचा जन्म झाला तो हा शिवनेरी, स्वराज्याची राजधानी रायगड, अनेक गडकिल्ले हे आपले प्रेरणास्थान आहे। हे किल्ले दगड मातीचे असले तरी त्यांच्यात शिवरायांनी आणि त्यांच्या हजारो मावळ्यांनी प्राण फुंकले आहेत। हे गडकिल्ले एक इंजिनिअरिंग मार्वल आहे। बघा, इथे किल्ल्यावर पाणी इतक्या उंचावर, जसे आपण पाहतो समुद्राच्या पाण्याने वेढलेल्या भागात शिवरायांनी जलदुर्ग बांधले आणि त्या जलदुर्गावर गोड्या पाण्याच्या विहिरी कशा आल्या असतील, ते काय आर्किटेक्चर असेल, काय इंजिनिअरिंग असेल, ते खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य व्यक्तिमत्व, महापुरुष होते। आणि म्हणूनच
आपल्या महाराष्ट्रातल्या 11 किल्ल्यांचा प्रस्ताव युनेस्को कडे गेला वर्ल्ड हेरिटेज साठी. त्यात आपला शिवनेरी किल्ला सुद्धा आहे, हे देखील आपलं भाग्य आहे. आज तरुणांसमोर वेगवेगळे आदर्श आहेत, पण काळ किती पुढे गेला तरी, किती तंत्रज्ञानाच्या बाता मारल्या तरी शिवाजी महाराजांसारखा आदर्श दुसरा कुठला असू शकत नाही. आणि म्हणून यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत असा जाणता राजा आहे. आपली महान संस्कृती आणि इतिहासाचा आपल्याला अभिमान आहे. त्यासाठी आम्ही गडकोट किल्ले, जुनी मंदिरे जतन आणि संवर्धन सुरू केले. आणि म्हणून त्या ठिकाणी येणाऱ्या शिवभक्तांना, पर्यटकांना सुविधा मिळाल्या पाहिजे, यासाठी पर्यटनाला देखील उद्योगाचा दर्जा दिला. या ठिकाणी आशिष शेलार आहेत आणि आशिष शेलार आहेत. मी कालच उद्योग मंत्री आणि पर्यटन मंत्र्यांना सांगितलं की आपली एक टीम तयार करा आणि एक गडकोट किल्ल्याचं सर्किट तयार करा आणि सर्व सुविधा त्या ठिकाणी द्या. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय देखील त्या बाबतीत बोलतील. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पकड जातीचे आणि धर्माचे लोक एकत्र आणले. त्यांनी स्वराज्यात त्यांना वेगवेगळी जबाबदारी दिली. आणि आमच्या महायुती सरकारने देखील शिवरायांचा सर्व समावेशक राज्य कारभाराचा विचार समोर ठेवून कारभार केला. 2.5 वर्षाचा कारभारही आपण पाहिला. सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये आदर्श निर्माण करण्याचं काम, त्याचा जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम केलं. ना आता तेव्हा मी मुख्यमंत्री होतो, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही टीम म्हणून या राज्याचा विकास करू, या सर्व गडकोट किल्ल्यांचा विकास करू. शिवरायांची राजनीती, न्यायनिवाडा, परराष्ट्र धोरण, आरमार उभारणी, युद्ध नीती याची माहिती देणारी आज्ञापत्रे आपल्याकडे आहेत. आणि म्हणून स्वराज्याची निर्मिती करताना राजांनी पर्यावरणाचं रक्षण देखील केलं. आपल्या नौदलाच्या ध्वजावर सुद्धा शिवरायांची प्रतीका आहे. शिवरायांची आरमारी ताकद ही नौदलासाठी प्रेरणादायी आहे. आणि काही दिवसापूर्वी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी मुंबईत 3 युद्ध नौकांचं राष्ट्रार्पण केलं. त्यावेळी प्रधानमंत्री महोदयांनी शिवरायांच्या आरमाराचा अभिमानाने उल्लेख केला. ही देखील आपल्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, ब्रिटनहून देखील आपण वाघनखं आणली, त्याचं प्रदर्शन महाराष्ट्रात होत आहे. ही वाघनखं बघण्यासाठी विशेषतः लोकांची, विद्यार्थ्यांची गर्दी होती आहे. आणि म्हणून यासाठी आपण एक एक पाऊल पुढे जातोय. काश्मीरमध्ये आज संध्याकाळी देखील आग्र्याला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते. मी देखील 2 वर्ष गेलो. आज मुख्यमंत्री देवेंद्रजी देखील तिथे उपस्थित राहणार आहे. आणि म्हणून त्याचबरोबर रशियामध्ये, जपानमध्ये, लंडनमध्ये, विदेशात देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपले लोक साजरी करतायत. काश्मीरमध्ये देखील भारत पाक सीमेवर कुपवाडा या ठिकाणी आपल्या लष्कराने अश्वारूढ पुतळा उभा केला होता. त्याच्या उद्घाटनाला मी गेलो होतो. आणि त्या पुतळ्याच्या तलवारीचं टोक पाकिस्तानकडे होतं. म्हणजे पाकिस्तानने देखील हिंदुस्थानकडे डोळे वटारून पाहण्याची हिंमत करू नये, असा एक संकल्प आणि संकल्पना त्यामध्ये होती. आणि म्हणून मगाशी तुम्ही सगळे निवेदन दिलेले, मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, अजितदादांनी सांगितलंय, सगळी तुमची कामं इथं होतील, कमी काही पडणार नाही. कारण ही शिवनेरी आहे, इथं कुठे काही कमी पडता कामा नये. ही शासनाची जबाबदारी आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी एक सर्वसामान्यांचं सरकार, एक सुवर्ण युग आल्याशिवाय राहणार नाही. शेवटी या पवित्र भूमीला स्मरून एवढंच सांगतो, गड किल्ल्यांचा इतिहास आमचा, लढवयांची आहे भूमी, अभिमानाने आम्ही सांगतो, छत्रपतींची जन्मभूमी, स्वराज्याची मुहूर्तमेढ तू रोवलीस या मातीमध्ये, अनंत जन्मे गरजत राहशील तुझ्या कीर्तीची यशोभूमी. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी आणि शिवप्रेमींना शुभेच्छा देण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्याकरता
मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, माननीय अजितदादा पवारजी, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलारजी, शरददादा सोनवणे, बापूसाहेब पठारे, अतुलदादा बेनके, आशाताई बुचके, सत्यशीलजी शेरकर, विजयजी घोगरे, नवनाथ घाडगे, बाळासाहेब मुळे, जितेंद्र डुडी, सुनील फुलारी, गजानन पाटील, अतुल चव्हाण, ज्यांना पुरस्कार मिळाला ते बाळासाहेब दांगट, डॉक्टर अमोल डुमरे, जालिंदर कोरडे, रामभाऊ पाडमोडे, राजाभाऊ पाडमोडे, या ठिकाणी उपस्थित तमाम शिवप्रेमी भगिनी आणि बंधूंनो, आज सर्वप्रथम जगभरातील शिवप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो। खरं म्हणजे आजपासून 5 वर्षांनी छत्रपती शिवरायांचा 400वा जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत आणि त्या निमित्ताने आपण या शिवनेरीवर आल्यानंतर इथल्या मातीमध्ये आपल्याला स्वराज्याची जी स्फूर्ती मिळते, स्वराज्याचं जे तेज मिळतं, ते तेज घेऊन महाराष्ट्राची सेवा करण्याकरता आम्ही सर्व लोक या ठिकाणी येत असतो। आपल्याला कल्पना आहे की ज्या काळामध्ये संपूर्ण भारतामध्ये अनेक राजे राजवाडे हे मुघलांचं मंडलिकत्व स्वीकारून त्या ठिकाणी नतमस्तक होते, अशा काळामध्ये आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना घडवलं आणि सांगितलं या मराठी मुलकामध्ये, या हिंदुस्थानामध्ये ज्या प्रकारे अनाचार, दुराचार आणि अत्याचार चाललेला आहे, या मुलखाला त्यातनं स्वराज्याकडे नेण्याची जबाबदारी शिवबा तुझी आहे। आणि छत्रपती शिवरायांनी हातामध्ये तलवार घेतली, 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं, मावळ्यांची फौज तयार केली आणि देव देश आणि धर्माची लढाई सुरू केली आणि खऱ्या अर्थानं स्वराज्य स्थापन करून पहिल्यांदा भारताचा आत्माभिमान जागृत करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं। आज स्वतंत्र भारत आपण पाहतोय, आत्माभिमानी अशा प्रकारचं 140 कोटी लोकांचा हा देश आपण पाहतोय। याच्या पाठीशी जर कोणी असेल तर ती छत्रपती शिवरायांची प्रेरणा आहे आणि म्हणूनच छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांनी राज्य कारभार कसा चालवायचा याची जी मानकं सांगितलेली आहेत, आपल्याला कल्पना आहे ते केवळ योद्धे नव्हते तर ते उत्तम प्रशासक होते। पर्यावरण असेल, जलसंवर्धन असेल, जंगल संवर्धन असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं व्यवस्थापन असेल, या सगळ्या व्यवस्थापन शास्त्राचे गुरु हे छत्रपती शिवराय होते आणि म्हणून ते आदर्श राजा होते आणि म्हणून त्यांना जाणता राजा आपण म्हणतो, त्यांना श्रीमंत योगी म्हणतो, कारण या छत्रपती शिवरायांनी आपल्या राजांनी स्वतः करता काहीच केलं नाही, आपलं संपूर्ण आयुष्य हे रयतेच्या कामी लावलं आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं या श्रीमंत योगी अशा आमच्या राजाची आठवण आपण ठेवतो। आज या निमित्ताने मी जास्त बोलणार नाही, पण एवढंच सांगतो की छत्रपती शिवरायांचे किल्ले हे आमच्या करता कुठल्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत आणि म्हणून या किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे, या दृष्टीनं सातत्याने आपण काम करतोय, त्यातल्या अडचणी आपण दूर करतोय। स्वराज्याची राजधानी रायगड या ठिकाणी अनेक कामं आपण सुरू केलेली आहेत, शिवनेरीचं रूप आपण पाहतोय, याच्यामधल्या अडचणी आपण दूर करतो। मला सांगताना आनंद वाटतो आता आपण एक टास्क फोर्स तयार केलाय आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरची सगळी अतिक्रमण काढून टाकण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। काही झालं तरी अतिक्रमण त्या ठिकाणी राहणार नाही। यासोबत ज्याचा उल्लेख माननीय शिंदे साहेबांनी केला, देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी युनेस्कोची एक कॉम्पिटिशन होते, त्या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून ते जगातले वारसा स्थळ हे त्या ठिकाणी नेमतात, ज्याला जागतिक वारसा म्हटलं जातं। अशा कॉम्पिटिशन मध्ये भारताच्या वतीनं माननीय मोदीजींनी
छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले हे त्या ठिकाणी नॉमिनेट केलेले आहेत. आणि आता आमचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजींच्या नेतृत्वात पुढच्या आठवड्यामध्ये युनेस्कोच्या संपूर्ण टीम समोर जगातले वेगवेगळे देश प्रेझेंटेशन करणार आहेत. ते भारताचं प्रेझेंटेशन म्हणजे छत्रपती शिवरायांचे किल्ले हे कसे स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना आहे, हे कसे जलसंवर्धनाचा उत्तम नमुना आहे, हे कसे पर्यावरण संवर्धनाचा उत्तम नमुना आहे, या संदर्भातलं सगळं प्रेझेंटेशन हे त्या ठिकाणी आशिषजींच्या नेतृत्वात पॅरिस मध्ये त्यांच्या महासभेपुढे त्या ठिकाणी सादर होणार आहे. आणि मला विश्वास आहे की छत्रपती शिवरायांचे हे किल्ले जागतिक वारसा बनतील आणि जगातले लोक हे किल्ले पाहण्याकरता या ठिकाणी येतील. या निमित्ताने मी शरददादा तुम्हाला आणि सर्वांना सांगू इच्छितो की जे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत ते महत्वाचे आहेत. दाऱ्या घाटापासून तर या शिवनेरी परिसराच्या विकासापर्यंत ही सर्व ज्या आपण मागण्या केलेल्या आहेत, आम्ही तिघही या ठिकाणी आहोत. आम्ही तिघही या ठिकाणी शासक नाही आहोत, आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत, आम्ही सेवक आहोत. त्यामुळे छत्रपतीचे सेवक हा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा चारही पुरस्कर्त्यांचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि संपूर्ण जगातील शिवप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.